उन्हाळ्यात जनावरांची काय काळजी घ्यावी याविषयी परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर नितीन मार्कंडेय यांचं मार्गदर्शन जाणून घेऊया। ज्या जनावरांमध्ये उष्णतेचा ताण सुरू झालाय त्यातली पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनावरं लाकायला सुरुवात करतात, श्वसनाची गती वाढते, डोळे पाणीदार असतील त्यात कोरडेपणा यायला लागतो, नाकपुड्या वाळलेल्या जातात, कातडीमधला पाणी कमी होऊन त्याची लकाकी कमी होत राहते, कातडी कोरडी होत राहते आणि अशा प्रकारच्या जनावरांचं शेण अतिशय घट्ट प्रमाणात यायला लागतं। म्हणजे नेहमीचं जे पातळपणा त्याच्यामध्ये असतो तो कमी झाला की जनावरांना पाणी कमी पडतंय आणि उष्णतेचा ताण सुरू आहे असं समजायला हरकत नाही। म्हणून अशा जनावरांच्या बाबतीमध्ये उष्णता शरीरामध्ये जे अनेक प्रकारचे अडथळे निर्माण करते त्या अडथळ्यातली महत्त्वाची गोष्ट अपचनाची, की चारा चांगल्या प्रकारे खाऊ घातला पण पाणी कमी पडलं म्हणून अपचन सुरू झालं आणि अपचन सुरू झाल्यामुळे जनावरांना जे काही मिळणारे घटक आहेत तेही मिळत नाहीत आणि म्हणून अशा जनावरांना उष्णतेचे पुढचे परिणाम जे आहेत तर ते व्हायला सुरुवात होतात। ज्या जनावरांच्या बाबतीमध्ये नाकातून रक्त यायला सुरुवात होत राहतं त्यांना उष्णतेचा अतिशय मोठा त्रास आहे असं समजायला हरकत नाही। अशा वेळेस जनावरांच्या अंगातली उष्णता कमी करण्यासाठी त्यांचं अंग थंड करणं गरजेचं आहे आणि जेव्हा जनावरांचं अंग थंड करायचं असतं तेव्हा ओला फडका अंगावर टाकणे किंवा पाणी हातामध्ये घेऊन अंगावरती शिंपडणे किंवा कपडाचा बोळा पाण्यामध्ये ओला करून अंग पुसून घेणे एवढ्या तीनच गोष्टी उपयोगाच्या ठरतात। बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बादलीभर पाणी घ्यायचं आणि भडक्कन एकदम जनावराच्या अंगावर टाकायचं ही पद्धत वापरली जात राहते, संपूर्ण चुकीची आणि पाणी टंचाईच्या काळामध्ये अत्यंत चूक असणारी ही पद्धत अजिबात वापरू नये। पाईपनी जिथं पाणी अंगावर सोडलं जातं तिथं तर तो गुन्हा समजला जावा अशी अपेक्षा करायला हरकत नाही, कारण पाणी टंचाई असताना पाण्याचा काटकसरीनं वापर करणं गरजेचं आहे। अंगामधली उष्णता बाष्पीभवनाद्वारे जर बाहेर जायची असेल तर पाण्याने भिजलेला कपडाचा बोळा जनावराच्या अंगावर फिरवून घेणं गरजेचं आहे। अशा जनावरांसाठी तात्काळ शिरेमधून सलाईनद्वारे औषधी देण्यात येण्याची गरज असते आणि अशा जनावरांच्या बाबतीमध्ये ऊर्जा अंगात निर्माण करण्यासाठीची औषधी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावी लागते। ज्या जनावरांच्या बाबतीमध्ये उष्माघाताचा धोका होतो अशी जनावरं कुठलीही लक्षणं न दाखवता ताबडतोब कोसळलेली असतात, अशा जनावरांना थंड सावलीच्या ठिकाणी नेणं गरजेचं असतं आणि उन्हाळ्यामध्ये सर्वात चांगली सावली झाडाच्या खाली निर्माण होऊ शकते। त्याच्यामुळं चांगल्या प्रकारची झाडं ज्याच्यामध्ये वडाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे, रबराचं झाड आहे, तरी अशी सावली देणारी जी झाडं आहेत त्या ठिकाणी जर जनावरं ठेवली तर निश्चित फायदा होऊ शकतो। अनेक जनावरं जेव्हा छावण्यामध्ये एकत्र येतात तेव्हा अशा जनावरांचा एकमेकांना आणि उष्णतेचा ताण असल्यामुळं रोगप्रसार होण्याची शक्यता असते। ज्या काळामध्ये पावसाचे थेंब पडतात म्हणजे अवकाळी येणारा पाऊस गव्हर्ण्याच्या काळामध्ये असे थेंब पडण्याची शक्यता असते, हे थेंब पडल्यानंतर बरेचसे सांसर्गिक जन्य रोग पसरू शकतात। म्हणून ज्या ठिकाणी गरज आहे आणि पशुवैद्यकाची शिफारस झाली तेवढ्याच ठिकाणी फक्त लसीकरणाची गरज असते आणि ती लसीकरण मोहीम ही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आपल्याला पाऊस पडला तर राबवून घेण्यात येऊ शकते। फार कमी पडणे ही सगळ्यात मोठी समस्या उन्हाळ्यामध्ये होते आणि प्रत्येक पशु खाद्यामध्ये क्षार मिश्रण दररोज देणं गरजेचं आहे। अंगावाटे जाणारा जो घाम आहे त्याची पूर्तता करण्यासाठी आपल्याला प्रत्येक जनावरांच्या खाद्यामध्ये दररोज 50 ग्रॅम तरी खाण्याचा सोडा देणं हे दररोजच्या खुराकामध्ये गरजेचं आहे आणि सगळ्या जनावरांसाठी ताक पाजणं ही एक चांगला प्रकार आहे। परदेशामध्ये याचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। अंगामधली उष्णता ही जर कमी करायची असेल आणि पोटीपोटामधला सामू जर चांगला ठेवायचा असेल, पचनाची क्षमता वाढवायची असेल तर जनावरांना ताक पाजवणं हा एक चांगला प्रकार आहे। जेव्हा आपण जनावरांचं पोषण चांगल्या प्रकारे करतो तेव्हाच आरोग्य चांगलं राहू शकतं।